वेळ अमावस्या स्पेशल हा ब्लॉग होणार आहे आपला आणि हा लाँग ब्लॉग आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी माझा ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. मी शिवानी आपला डेली मिनी ब्लॉग्स आणि सर्वात अगोदर आम्ही सर्वपैकी स्वयंपाक वगैरे केला, कारण की आम्हाला स्वयंपाक जे आहे ते सोबतच न्यायचा होता शेताकडे. त्यामुळे नंतर मीही रेडी वगैरे झाले आणि आम्ही जाण्यासाठी निघालो. गेल्यानंतर आम्ही अलीकडेच गाडी लावली, कारण की शेतातले रस्ते तुम्हाला माहीतच असतील खूप जास्त छोटे असतात. त्यामुळे गाडी काही लास्टपर्यंत जाणार नव्हती. आणि खरं सांगायचं मला, मी खूप दिवसानंतर गावाकडे आले होते. आय थिंक खूप दिवस झाले आता माझ्याही लक्षात नाही मी लास्ट टाईम गावाकडे कधी आलते. आणि मेन म्हणजे गावाकडे शेताकडे तर येणंच होत झालं नाही. मी लहान होते ना तेव्हा आजीसोबत सारखं यायचे. पण आता कॉलेज, क्लासेस वगैरे म्हणजे या सर्व गोष्टीमुळे गावाकडे येणं होतच नाहीये. आणि खरं सांगायचं मला, गावाकडल्या वाईब ज्या आहेत त्या काही वेगळ्याच आहेत. आणि प्रत्येकाला माहित असेल थोडी मजा मस्ती खूप जास्त होती. त्यानंतर आम्ही प्रत्येकाने मग इथून आम्हाला चालत जायचं होतं. आम्ही जेव्हा शेत घेतलं होतं तेव्हाच आम्ही आलेले होते. त्यानंतर मी काय आलेच नाही एकदा पण. मग सर्वांनी एक एक वस्तू घेतली, कारण की आम्हाला इथून चालत जायचं होतं आमच्या शेताकडे. आमचं शेत एकदम लास्टला असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना आता दूरपर्यंत चालत जायचं होतं. पण चालताना ही मजा येत होती, कारण की सगळेजण सोबत असल्यानंतर वेगळीच मजा येते. सगळेजण म्हणजे खूप सारे जण होतात आम्ही. आणि खूप 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 मजा आली. आणि माझ्याकडे काहीच नव्हतं. माझ्याकडे मेन म्हणजे काम होतं ते माझं माझा व्हिडिओ काढणं, ब्लॉग काढणं हे माझं मेन काम होतं. त्यानंतर मग सर्वजण आम्ही गप्पा मारत-मारत कधी आमच्या शेताकडे पोहोचलात कळालंच नाही. आणि खरं सांगायचं म्हणलं ना, हा सगळं माझ्या मूव्हमेंट जे आहेत मला हे कॅप्चर करायचे आहे. मी हे करू शकले नाही. मला असं खरंच मी तुम्हाला ह्याच्या अगोदरही सांगितले. मला असं खूप वाटतं, की मी हे अगोदर मूव्हमेंट्स केले असताना माझ्याकडे खूप सारे मूव्हमेंट्स राहिले असते माझ्या. पण मी ती कधी डेअरिंगच केली नाही, की कधी मला असं बोलण्याची हिंमत नव्हती, व्हॉईस ओव्हर करण्याची, किंवा मला असं वाटायचं, की माझा आवाज छान आहे का नाहीये? पण मी आता कोणाला न घाबरता किंवा कुणी मला चिडवलं, तरी ह्या गोष्टीचं मला काही वाटत नाही. कारण की मला वाटतं, मला जे चांगलं वाटतं ते मी करण्याचा प्रयत्न करते. ज्या गोष्टीत मला आनंद भेटतो त्या गोष्टीचं करण्याचं बघते. कारण की लोकं बोलतच राहतात प्रत्येकाला. काही जण बोलतात, की "तू छान आहेस." काही जण बोलतात, "नाही." प्रत्येकाकडे लक्ष देणं आपल्याकडे पॉसिबल नाही. त्यामुळे स्वतःला जे वाटतं ते करायचं. त्यानंतर आम्ही शेतातही पोहोचलात आणि सर्वजण खूप जास्त एक्साइटेड होते. कारण की मी खूप दिवसानंतर अशी ट्रिप काढली होती आणि आमच्या शेतात तुम्ही बघू शकतात. आणि खरं सांगायचं मलाच माहीत नाही काय-काय लावलेलं असतं, काय-काय नाही. त्यामुळे सर्वांचं इंट्रोडक्शन जरूर ऐका तुम्ही. करायला भाजी फोडायले. अंडी हरभऱ्याची भाजी. या खायला या. मम्मा खायला बोलविणार आहे. मामी मामीने तर लेकरांची सुद्धा बलिदान केली. सोडून दिलं. हे मामी तुम्ही कोणासाठी? मामासाठी ना? मामासाठी स्पेशल मामासाठी. खुडा खुडा काकू अगं बाई, काकासाठी का स्वतःसाठी भाजी? काकासाठी, माझ्यासाठी, लेकरांसाठी, लेकरांसाठी औरंगाबादला पार्सल. सगळ्यासाठी सगळ्यासाठी सगळ्यासाठी. आम्ही काय फुकट नाही, तुम्हाला जाऊन आलेलो किती 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 उषा काकू तुमच्या घरात कोणाला आवडती? अगं बाई, पाय दुखायलाय पण काय करू, भाजी लय आवडती म्हणून खुडायले मी. अच्छा बसून बसून खुडायले सगळ्याच्या मग काकू तुम्ही सांगा आता. नंदा काकू रोजगार नव्हता म्हणून भाजी खुडायला आले. 300 रुपये रोजाने आले. हा हं. आता तुम्ही आताशी किती खुडली? आम्ही अर्धा किलो सारखं झालं खुडून. बर ठीक आहे, काटावर वजन करूनच तुम्हाला पैसे दिले जातील. पण जेवण द्या मावशा म्हणतो. बर ठीक आहे, भेटून जाईल. काय सांगायचं. पण मालकीण सगळ्यांचं तुम्ही इंट्रोडक्शन असेल ना. सगळेजण किती छान बोलत आहात. आणि ह्या माझ्या काकू आहेत मोठ्या. आणि काकू म्हणजे मम्मीची काकू, माझी आजी. मला सवयच आहे मी काकूच बोलते. त्यानंतर ही माझी बारकी काकू आहे, म्हणजे बारकी आजी. आणि मधुरा, शंभू हे सर्वजण जेवायला बसले होते. सर्वजण जेंट्स लोकं. त्यानंतर आम्हालाही बसायचं होतं जेवण्यासाठी. आणि खरं सांगायचं म्हणलं का झाडाच्या खाली जेवण्यात जी मजा आली ना, खूप जास्त मजा आली. सर्वजण असल्यामुळे खूपच जास्त. गायत्री, मधुरा, सानिका, शारदा खूप सारे जण होतात आम्ही. आणि त्यामुळे खूप जास्त मजा आली. मग मी माझ्याकडे दिलं होतं, की सर्वांना जेवायला वाढण्याचं. मी सर्वांना जेवण वगैरे वाढलं. त्यानंतर मग आम्ही फोटोज, व्हिडिओ काढले. ह्या सर्वांचे व्हिडिओज वगैरे काढले मी छान-छान. आणि स्वतःचे माझे खूप भारी-भारी फोटो काढले. तुम्ही नक्की Instaला बघा. बाय फ्रेंड्स.